चला तर फ्रेंड्स, आज आपण बनवूया चकल्या. तांदळाच्या चकल्या बनवते मी, म्हणजेच दिवाळी सुरू झालेली आणि छान अशा चकल्या कुरकुरीत अशा मी बनवणार होते. तर म्हटलं चला तांदळाच्याच बनवूयात. 1 वाटी मी उडद डाळ घेतलेली, घरची असल्यामुळं त्याला थोडीशी पाट आहे. तर त्याला एक साधारण 3-4 तास भिजू घालायचं आणि त्यानंतर त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. आणि ज्या वाटीनं आपण उडद डाळ घेतलेली त्याच वाट्याने 2 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आणि साधारण एक 4-5 चमचे बटर घेतलेलं, म्हणजेच लोणी थोडंसं पातळ केले, म्हणजे थंड करूनच घालायचं आहे. एकजीव करायचं आहे, छान असा हातावर चोळून घ्यायचं आहे आणि चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. ह्यात थोडं थोडं त्यानंतर जे वाटलेलं आपलं उडद डाळ आहे ती यात टाकायचे आणि पीठ मळून घ्यायचे. लागलं तर थोडं थोडं वरनं पाणी टाकायचे आणि पीठ मळून घ्या. ह्या साधारण 8 दिवस 10 दिवस टिकतात. त्याचबरोबर यात चवीपुरतं मीठ, ओवा, जिरे आणि मिरे हे टाकून घ्यायचे. हे सर्व मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आणि मग घालून घेते, जेणेकरून हे छान मिक्स होतील. आणि त्याचबरोबर तीळ घातलेले, जर काळे तीळ असतील तर आणखीन छान, नसतील तर पांढरे तीळ घाला. माझ्याकडे नव्हते म्हणून मी पांढरेच तीळ घातले. आणि थोडं थोडं करून पाणी घालायचे आणि पीठ असं मळून घ्यायचे. एकदम छान अशा ह्या कुरकुरीत होतात. लोण्यामुळं ह्याची टेस्ट खूप छान येते. तर हे अशा प्रकारे तिंबायचे आणि झाकून ठेवायचे. एक 10-15 मिनटानंतर मी चकल्या बनवायला घेतलेल्या. तर मी ह्या अशा प्रकारे बनते, म्हणजे लवकर बनणार आहेत. तर तळून घ्या. आपल्या छान अशा ह्या चकल्या बनवून तयार आहेत. तुम्हाला ह्या कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ बघून तुम्हाला थोडीही आयडिया आली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला हे शेअर करू शकता. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.